फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांचं इनामदार क्लासेसमध्ये परत एकदा स्वागत. बेसिक इंग्लिश ग्रामरची सिरीज जी आपण मराठीतून बनवतोय त्याचा हा 5वा व्हिडिओ आहे. तर बघूया पहिला प्रश्न कोणता आहे ते. आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. लाईफ इज अ ड्रीम. बघा दिलेलं सेंटेन्स कोणतं आहे, लाईफ इज अ ड्रीम. या ठिकाणी बघा कंपॅरिझन दिसते आपल्याला. कुणाचं कंपॅरिझन आहे, लाईफ आणि ड्रीम या दोघांचं कंपॅरिझन केलेलं आहे. ज्या वेळेला कंपॅरिझन असतं त्यावेळेला एक तर तो सिमिली हा असू शकतो अलंकार किंवा मेटाफर असू शकतो. मग सिमिली केव्हा आणि मेटाफर केव्हा, जर आपल्याला ॲज, लाईक यासारखे कंपॅरिझन करणारे शब्द जर त्या दिलेल्या वाक्यामध्ये जर दिसत असतील तर तो सिमिली असतो. म्हणजे ओव्हर्ट कंपॅरिझन असेल, इफ देअर इज an overt comparison, that means if you can find the words like as, like for the comparison, then that is simile. But if there is covert comparison, it means if there are no words for the comparison but there is comparison of two things, then that is metaphor. बघा या ठिकाणी आपल्याला कंपॅरिझन करण्यासाठी कोणत्याही शब्दांचा वापर केला गेलेला नाही, तरी पण लाईफ आणि ड्रीम या दोघांचं कोव्हर्ट कंपॅरिझन आहे आणि म्हणून हा मेटाफर आहे. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे मेटाफर. सो लुक ॲट द सेकंड एक्झाम्पल. कॅन एनीबडी डू दिस वर्क? अँड व्हॉट इज द इन्स्ट्रक्शन फॉर दिस क्वेश्चन? चेंज द व्हॉइस. So we have to change the voice. So first of all we have to identify the voice of the given sentence. So the given sentence is an interrogative sentence. This is yes no question. So what is the mark, identification mark? How can we identify the voice of the given sentence? तर बघा वर्ब फ्रेजच्या साहाय्याने आपण व्हॉइस ओळखतो, पण त्या अगोदर आपण काय करूया, याचं आपण आधी असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये रूपांतर करूया. सो हाऊ टू चेंज अन इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स और येस नो क्वेश्चन इंटू असर्टिव्ह वन. येस नो क्वेश्चन मध्ये काय असतं लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचा कॉन्सेप्ट आहे, सब्जेक्ट आणि ऑपरेटर यांचं इन्व्हर्जन झालेलं असतं. सो व्हॉट इज मेन बाय अन ऑपरेटर? सो अन ऑपरेटर इज द फर्स्ट ऑक्झिलरी इन द वर्ब फ्रेज. वर्ब फ्रेज मधील पहिली जी ऑक्झिलरी असती त्याला ऑपरेटर म्हणतात आणि त्या ऑपरेटरचं आणि सब्जेक्टचं इन्व्हर्जन झालेलं असतं. म्हणजे जर ह्याचं आपल्याला असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये रूपांतर करायचं असेल तर हा ऑपरेटर आपल्याला त्याच्या मूळ ठिकाणी न्यायला पाहिजे. म्हणजेच कसं होईल, एनीबडी कॅन डू दिस वर्क. सो दिस इज assertive sentence, and now we can identify the voice of given sentence with the help of this verb phrase. So we cannot find B plus VEN here. So this B plus VEN is an identification mark of passive voice. If you find this B plus VEN as the last two elements of the verb phrase in the given sentence, then the voice of that sentence is passive voice. But here we cannot find this. Here we have VI and this is modal. So what is the structure of the verb phrase of the given sentence? Modal plus VI. It means that the voice of given sentence is active voice and we have to convert it into passive voice. आता याचं पॅसिव्ह व्हॉइस कसं होईल बघा, हा आहे सब्जेक्ट आणि हा आहे ऑब्जेक्ट. कशावरून ओळखला? हु कॅन डू एनीबडी, सब्जेक्ट. व्हॉट कॅन डू दिस वर्क. आता याचं पहिल्यांदा आपण रूपांतर करूया पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. बघा याचं पॅसिव्ह व्हॉइस कसं होईल, धिस वर्क कॅन, मॉडल नंतर बी येणार आहे, पॅसिव्ह व्हॉइस दाखवण्यासाठी बी येणार आहे आणि डूचं VEN डन. आता लक्षात घ्या, एनीबडी म्हणजे सब्जेक्ट इम्पॉर्टंट नाहीच आहे. देर इज नो इम्पॉर्टन्स फॉर द सब्जेक्ट.
So we have to omit this subject by anybody. There is no value for the subject. आता हे झालं असर्टिव्ह मध्ये उत्तर, परंतु आपल्याला उत्तर कशामध्ये काढावं लागेल? येस नो क्वेश्चन मध्ये. आणि मग येस नो क्वेश्चन मध्ये रूपांतर कसं करणार? नाउ दिस इज द वर्ब फ्रेज and this is the operator. Now we have to make inversion of subject and operator. This is the subject of this passive voice, and now if you make inversion, then we will have answer. Can this work be done? And now we have omitted this by anybody and question mark. So this will be the answer. Can this work be done? बघूया आता पुढचे एक्झाम्पल्स. नेक्स्ट क्वेश्चन. सीता व्हॅल्यूज her mother's dash dash dash. So we have to fill in the blank with appropriate form of the verb advise or advice. So here we have advise. So this is verb and advice, this is noun. But if you look at the structure of the sentence, Sita values her mother's what? Advise or advice. So this is noun phrase. This is a simple sentence. It means we have just subject and one verb phrase in this sentence. आपल्याला फक्त या सेंटेन्स मध्ये एकच सब्जेक्ट आणि एकच वर्ब फ्रेज असणार आहे, कारण हे एक सिंपल सेंटेन्स आहे. म्हणजे बघा आता हे जर एनएस केलं तर हा सब्जेक्ट झाला, हा वर्ब झाला, आणि हा काय झाला? काय कशाला व्हॅल्यू देते? तर हा झाला ऑब्जेक्ट. आणि ऑब्जेक्ट म्हणून कोण काम करत असतं? तर नेहमी नाउन फ्रेज काम करत असतं. आणि नाउन फ्रेजचा हेड कोण असणार आहे? तर नाउन असणार आहे. आणि मग यामधला नाउन कोण आहे? ॲडवाइस. म्हणजे हे जे उत्तर असणार आहे advice. Okay, next example. Babies fill in the blank. Here also we have to fill in the blank. Cry, cries or cried when they are hungry. बघा हे एक जनरल फॅक्ट सांगणारं सेंटेन्स आहे, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायचा का सिंपल पास्ट टेन्स वापरायचा हे माहीत असलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा सिंपल प्रेझेंटचा किंवा सिंपल पास्टचा उपयोग माहीत असला पाहिजे. ज्या वेळेला आपण एखादी जनरल ट्रूथ किंवा जनरल फॅक्ट सांगत असतो, युनिव्हर्सल ट्रूथ सांगत असतो, फॅक्ट सांगत असतो, किंवा दररोज केली जाणारी हॅबिच्युअल ॲक्शन सांगत असतो, त्यावेळेला आपण सिंपल प्रेझेंट वापरत असतो. याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी सिंपल प्रेझेंटचा फॉर्म वापरावा लागणार आहे. याचा अर्थ या ठिकाणी आपला हा तर ऑप्शन कॅन्सल झाला, क्राईड. मग आता क्राईज येईल का क्राय येईल? सो which form of the verb is permitted by the structure of the sentence? आता सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट जर बघितलं तर या ठिकाणी सब्जेक्ट आहे बेबीज, म्हणजे तो आहे प्लुरल सब्जेक्ट. म्हणजे आपल्याला या ठिकाणी हा तर फॉर्म घेता येणार नाही, सिंग्युलर फॉर्म. म्हणजे आपल्याला कुठला फॉर्म घ्यावा लागेल? क्राय. म्हणजे या ठिकाणचं उत्तर असेल क्राय. पुढचा प्रश्न आहे बघा. ही लाइक्स eating chocolates. Frame yes no question. Here we have to form yes no question. Now for forming yes no question we have to find out the verb phrase. तर या ठिकाणची वर्ब फ्रेज आहे लाइक्स आणि हा आहे सब्जेक्ट. आता याचा आपल्याला yes no question मध्ये रूपांतर करायचं. एक लक्षात घ्या, if given sentence is declarative clause and if you want to frame yes no question, then you need an operator, because while framing yes no question you have to make inversion of operator and the subject. But in given verb phrase we do not have an operator, we just have main verb, we do not have an operator. And if there is no operator in the given verb phrase, that means in the given sentence we have to introduce or we have to use dummy operator. And who works as dummy operator? We know do, does or did. These are the dummy operators. Now this is the simple present tense sentence, so we cannot use did. Now do or does. Now subject is he,
सो वी हॅव टू यूज डज, नॉट डू. म्हणजे आपल्याला डज हा डमी ऑपरेटर वापरावा लागेल आणि मग आपल्याला वाक्याची सुरुवात कशी करावी लागेल, डज, डज ही. आणि डज, डू किंवा डीड घेतल्यानंतर लक्षात घ्या नेहमी क्रियापदाचं व्ही आय रूप घ्यायचं असतं, म्हणजेच इन्फिनिटिव्ह रूप घ्यायचं असतं, जे लाईक्सचं इन्फिनिटिव्ह रूप असणार आहे. लाईक्सचं लाईक हे इन्फिनिटिव्ह रूप असणार आहे आणि पुढच्या पार्टमध्ये आपल्याला कोणताही बदल करायचा नाही. I like all my class fellows. I don't like Ramesh. So what is the instruction for the question? Combine these two sentences into a simple sentence. So this is the example of synthesis. We have to synthesize these two sentences into a simple sentence. So what is meant by simple sentence? We must have only subject and predicate there. That is only one main clause. We want just one main clause there. That is one finite verb phrase there in that sentence. So how to synthesize these two sentences into a simple sentence? बघा, I like all my class fellows. I don't like Ramesh. मला सगळे क्लास फेलोज आवडतात, माझ्या वर्गातले सगळेजण आवडतात, पण कोण आवडत नाही, रमेश आवडत नाही. या ठिकाणी बघा आपण अशा पद्धतीने करू शकतो. I like all my class fellows. ह्या पूर्ण वाक्याचं मिनिंग बघा आपण कसं एक्सप्रेस करतोय. बघा, एक्सेप्ट रमेश या फ्रेजनं पूर्ण या वाक्याचं मिनिंग एक्सप्रेस केलं आणि त्यामुळं या वाक्यात फक्त हा एकच वर्ब फ्रेज राहिला आणि हा एकच सब्जेक्ट राहिला आणि हे एक सिंपल सेंटेन्स झालं. येते लक्षात? पुढचं एक्झाम्पल बघा, शेवटचं एक्झाम्पल. ही वॉक्ड सो फास्ट दॅट आय डॅश 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 नॉट ओव्हरटेक हिम. सो वी हॅव टू यूज कॅन ऑर कुड. सो लुक ॲट द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स वॉक्ड. सो हिअर VED. सो दिस इज द simple past tense. So we have to use here could. जर इथं सिंपल पास्ट टेन्स असेल म्हणजेच पास्ट टेन्स असेल तर कॅन नाही ना वापरता येणार, आपल्याला कुड वापरावं लागेल, म्हणजेच या ठिकाणी असेल कुड. तर या ठिकाणी आपण थांबूया. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अजून जर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. थँक्यू.